नमस्कार मित्रांनो, मी आलोय आज आपल्या श्रीनाथ केसरीचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये आपल्या बक्कासूरच्या गाडीवरती सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. आपण बोलतोय त्यांच्यासोबत. नक्कीच कसा काय योग आला जुळून बघूया. काय सांगाल, बक्कासूरची गाडी कशी पळाली? गाडी चांगलीच पळाली आणि महत्वाचं म्हणजे मोठं मैदान होतं. मोठ्या मैदानात तो 100% बैल हा राहतोच बक्कासूर. आणि नक्कीच कसं कसं नियोजन कसं काय झालं होतं बक्कासूरचं, कसं सांगाल? नियोजन आपल्या दगडीचे राहुल अप्पा गोरे ते आणि अक्षय मोरे आणि बावड्या ते तिघांनीच पायरा केला होता. ओके, आपल्या बक्कासूरचा. हा. आणि नक्कीच तुम्हाला कधी समजलं की आपल्याला बक्कासूरच्या गाडीवरती बसायचं आहे ते? म्हणजे मला काय पायऱ्याचं माहितच नव्हतं. मला फक्त बावड्याचा फोन आला की आपला खोंड नवीन घेतलेला शेटला, फडके शेटला, तो खोंड पळवायचे. मग मी काय पायऱ्याचं कधी कोणाला विचारतच नाही आपण, आणि पायऱ्याच्या भानगडीत महत्वाचं आपण पडतच नाही. आपण फक्त आपलं काम गाडी हाणायचं. ठीक आहे. सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर आहे ते सातारामध्ये चिंचनेर गाव आहे. या चिंचनेर गावचे सगळ्यांचे लाडके प्रशांत ड्रायव्हर आहेत. आणि नक्कीच तुम्ही बघितलं गटाला गाडी कशी पळाली याबद्दल विचारूया जरा. सांगा, गटाला गाडी कशी पळाली? गटाला गाडी म्हणजे खाली तसं गट आम्ही मुश्किलीतच काढला. काय की म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं आता काय खरं नाही आपलं, पण निव्वळ बक्कासूर बैल असल्यामुळेच गाडीवर आली. नक्कीच बक्कासूरचं तुम्हाला माहिती आहे. आणि मागच्या महिन्यात बक्कासूरचा जरा बॅड पॅच चालू होता, त्याच्याबद्दल काय सांगाल? थोडे काय वाईट दिवस असते. 99% त्या बैलाला वाईट काळ हा नाहीच, पण काही किरकोळ कारणानं काय काय गोष्टी होत्यात. आणि गटाला आम्ही 7 नंबर तास होतो. 6 नंबर तासावली गाडी आमच्या तासात आली होती. पाक खोंडाला तो खोंड चिकाडला होता. हा, 50-100 फूट तासा आमच्या फाटीतच गाडी पळत होती, पण त्यातनं निष्ठून गट काढला गाडीनं. त्यामुळे गाडीची गती बी कळाली नाही कोणाला. आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं प्रशांत ड्रायव्हर यांना की एक मोठी गाडी होती त्या सीमेमध्ये, आणि सीमेमध्ये तुम्ही बघितलं शाकीरबाईंचा राजा आणि कारोंडेकरांचा चिक्या होता. आणि नक्कीच तो सीमे एक सगळ्यात मोठा सीमे होता, त्याच्याबद्दल काय सांगाल? सीमे म्हणजे तो असा म्हणजे आड्यातला फाईटचा सीम होता. टोटल सगळ्या गाड्या त्यात चांगल्याच होत्या, की कुठली गाडी अशी कमी नव्हतीच. आणि महत्वाचं म्हणजे आपली गाडी मध्ये होती, त्यामुळे काय एवढं नव्हता प्रॉब्लेम. तरी पण तुम्ही काय सांगाल की नक्की तो राजन शाकीरबाईचा राजा आणि चिक्याबद्दल काय सांगाल? ती पण बैल चांगली फॉर्मची बैल, ती पण गाडी चांगली पळाली, पण आपली गाडी बी चांगली पळाली. आणि नक्कीच आणि गाडी फायनलला होती आपली, पब्लिकनं लागली आणि पब्लिकला गाडी लागली, त्याच्यामुळे आता जरा मथुर पण शेजारीच होता. आणि मथुर बद्दल बी सांगा थोडंसं. मग तर काय मोठ्या मैदानात ही ठराविक बैल राहतातच. म्हणजे नशीब त्यांचं म्हणायचं की काय स्टार असतील. ती जेवढी मोठी मैदान झाली तेवढ्या मोठ्या मैदानात ही बैल 100% राहतात. हा, 100%. नंबर किती करतो, नंबरचं काय नसते, पण मोठ्या अड्ड्यात राहणं महत्वाचं असतंय. बरोबर आहे. आणि नक्कीच फायनलला तुम्हाला काय वाटत होतं? नक्कीच आपली गाडी पब्लिकनं लागली होती बक्कासूरची, आणि नक्कीच एक मोठं आव्हान होतं तुमच्यासाठी. मोठं मैदान होतं फॉर्च्युनरचं. आणि नक्कीच फायनलचं काहीतरी सांगा, तुमच्या मनामध्ये काय चाललेलं? आम्ही म्हणजे थोडक्यात सांगतो, दोन्ही मालकांचं काय नव्हतं. जशी गाडीनं सेमी पास केला तशी सगळी खुश झाली की नंबरची कोणाला अपेक्षा नव्हती की आपला नंबर. फक्त महत्वाचं की बाबा त्या अड्ड्यात राहणं महत्वाचं होतं, असा विषय झाला. आणि त्यात आणि 1 नंबर तास आलं, पण एवढ्या वरच्या नंबरात 11 गाड्यात आपण 4 नंबर केलाय. कडनं सहजासहजी एवढं शक्य होत नाही. बरोबर आहे. बघा, सगळ्यांची नजर त्या मैदानावरती होती श्रीनाथ केसरीची. आणि प्रशांत ड्रायव्हरांनी बक्कासूरचा जो बॅड पॅच चालू होता त्यातून त्याला बाहेर काढलं. आणि नक्कीच आपण बैल बघताय तुम्ही, त्यांचा आवडता बैल आहे जे आता प्रशांत ड्रायव्हर तुम्हाला जे दिसत आहेत ते या बैलामुळेच आहेत. नक्कीच या बैलाचा इतिहास थोडा सांगा मला. ह्या बैल म्हणजे ह्या क्षेत्रात जी प्रशांत ड्रायव्हर हे नाव जे झालं ते निव्वळ ह्या बैलामुळं. आणि नक्कीच तुम्ही बघता या बैलाचं नाव वगैरे काय सांगा? हा बैल याचं नाव आहे गरुड. नक्की कुठला बैल आहे? कधी पळालाय का अगोदर कुठे काय? ह्या बैलानं भरपूर मैदान केली ती आधी. आता याचं वय झालं, ह्या बैलावरच मला ओळखायला लागली. म्हणजे जवळ टोटल गाड्या मी जी मारल्या ह्या बैलावरच मारल्या. नक्कीच बघा, प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर जे आहेत ते तुम्हाला आता या गरुड बैलामुळेच ओळखत आहेत. आणि नक्कीच बघूया आणखीन काय सांगाल सातारा एक्सप्रेस बलमा बद्दल सांगा. बलमा तर काय विषय नाही हो, ते लहानपणापासून आपणच पळावलेला आहे त्यामुळं. आणि बलमा जिथं असेल तिथं प्रशांत ड्रायव्हर हा फिक्सच आहे. ओके. आणि नक्कीच बघितलं तुम्ही. आणि त्यांचा शंकर नावाचा एक बैल आहे, तो आता कुठे आहे नक्की? ती पण येतात शंकर आणि सायतान, 2 बैल आहेत. आपण बलमानंतर बलमाचा बारका भाऊ त्यांच्याच दावणीचा त्या चिंचणीच्या तो पण आपणच घेतला. ते 2 वर्ष पुशेगावला सलग राहिला सैतान. ते आता पुण्यात आहेत बैल. शा बैला म्हणजे जी प्रशांत ड्रायव्हर आहे ती शा बैलामुळे कळालं. बैल अक्षय मोरेकडेच होता पहिला. बघा, या बैलामुळे आपल्याला प्रशांत ड्रायव्हर जे आहेत ते बैलगाडा क्षेत्रामध्ये दिसत आहेत.
आज जे आहे आपण जी एवढं वर्चस्व म्हणजे या महाराष्ट्रात जी वळखतो या प्रशांत ड्रायव्हरला ती निवड ह्या बैलामुळे. ह्या बैलाची गाडी मी बाहेर जायचा आणि मी पण नवीनच ड्रायव्हर होतो तेव्हा. ड्रायव्हर की ह्या बैलगाडी क्षेत्रात नवीनच आलो होतो. आमचा मित्र मला होता कुत्र्यांचा नाद पहिला. त्यात आम्ही एक आमच्या चुलत भावानं पंजाबवरनं कुत्रा आणला होता रेसचा गोल्या म्हणून. तो गोट्या पहिलवान माऊलीचा ही बंद झालत बैलगाडी क्षेत्र. तेव्हा गोट्या आमचा दोस्त झाला आणि गोट्यानं मग गोट्याकडे ते कुत्रा ठेवला. मग आमची दोस्ती झाली आणि परत त्यातनं ह्यो बैल करंजातला बैल मूळचा हा कीर्तकांचा त्यांचा बैल हा ह्यो बैल घेतला गोट्यानं पुण्यातल्या दादा दांभरेला. आणि दादा दांभरेने घेऊन अक्षय मोरेकडेच बैल होता आणि गोट्याच्या आमची दोस्तीने मी नुकताच गाडी हाणायला लागलेलो. मग गोट्यानं मला ह्या बैला वाचवलं आणि अक्षय मोरे प्रशांत ड्रायव्हर ही गोट्या पहिलवानमुळे ओळख झाली. आणि मग तिथनं जे आमचं समीकरण जुळलं ते आज पावतर आमची दोस्ती काही तुटलेली नाही. आणि ह्या बैलानं आपलं नाव केलं. बैल पळत होता. ह्यो बैल बाहेरनं आतला बैल मी कडतनं पण पळवायचो आणि आम्ही कितीतरी एक नंबर ह्याच्यावर केलेत. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं माईकवरचं मैदान आमची यात्रा होती. मी घरीच होतो गाडीनं उमरज मध्ये पुकरून मैदान झालं होतं. मी जसं गाडी आणतोय असं म्हणजे माईकवर प्रशांत ड्रायव्हर हे नाव पहिल्यांदा आलं. पहिल्यांदाच माईकवर नाव घेतलं तेव्हाच एक नंबर केला होता मी अड्ड्यात 5 फेरं पळून. गाडीनं मार खाल्ला गटाला. बैल म्हणजे पुढे पळून बाहेर गेला होता. तेव्हा आमची यात्रा होती. मग परत बैल बाहेर गेला म्हणून मी परत इथनं घरनं गेलो होतो उमरला अड्ड्याला. मी इथनं जाऊन गट शिमी काढून एक नंबर केला होता आम्ही. मी पैसे जिंकलो दादा जांभरेवर तेव्हा मोबाईलची. बघा म्हणजे किती प्रशांत ड्रायव्हर यांचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला अगोदर माहित नव्हता पण आता समजायला लागला हळूहळू. कारण की तुम्हाला माहित आहे त्या बैलानं तुम्हाला माहित आहे गरुड या नावाच्या बैलामुळेच आता प्रशांत ड्रायव्हर आपल्याला सगळ्याला बैलगाड्या क्षेत्रात दिसत आहे. आणि नक्कीच प्रशांत ड्रायव्हरने एक प्रश्न विचारतोय मी. एक महाराज आणि बकासूरची जोडी एकदा पळालेली ती त्या जोडीबद्दल काय सांगाल? त्या बैलाचा पळ कसा होता महाराजचा? महाराज नाशिकचा महाराज आपला तो पण बैल चांगलाच पळतो. अमरावतीचा तो पण बैल चांगलाच पळतो. तो बैल मी 2-4 वेळा फायनलला ठेवला. बर ठीक आहे. आता तुमचं नियोजन कोणत्या मैदानात वगैरे आहे? आता किनीला उद्या. ठीक आहे. कुणाच्या गाडीवरती आहे? काय आपली गाडी आहे साहित्यांची आणि साखरेंचा सुंदर ती एक बैल आपण म्हणजे बोलूयात की आपल्या बकासूर सोबत जो बैल पळाला सर्जा स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या या बैलाबद्दल काय बघूया विचारूया. काय कसा पळाला तो बैल? सर्जा म्हणजे आता नवीन खरेदीच केलेली आहे आणि त्याच्या आधी आपण पण काही पळाला नव्हता. आपण बघितला नुसता कोण दोन्ही खांदान चांगलाच पोहतोय. त्याला मग पळवायच्या आधी आम्ही वडगावचा अड्डा होता ना ते शहादचा त्यावेळेस चोराडला 2 फेरं टाकले. एक उजवीनं एक डावीनं. उजवीनं मी फेरा काढला. मला अड्ड्यात गाडी हाणायची होती म्हणून. मग परत डावीनं बबलून फेरा टाकला. दोन्ही खांदानं कोण चांगलाच पळाला. म्हणलं नाही काही टेन्शन. त्याच्यावर डायरेक्ट अड्ड्यालाच काढला आणि बकासूरभर चांगलाच पळाला. बघितलं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. आणि नक्कीच तुम्हाला बकासूर आणि सर्जाने ज्यावेळेस सेमी काढला त्या सेमीबद्दल अर्धा ते पाऊण तास मैदानामध्ये फक्त प्रशांत ड्रायव्हरच ऐकायला होतं. याच्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल म्हणजे सगळ्यांचं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की त्या बैलावर फॅन्स फॉलोअरचं जे प्रेम त्या प्रेमापोटी तो बैल राहिला. त्या प्रेमापोटी भरपूर पब्लिकनं भरपूर पैसे पुकारले मला जवळजवळ. त्यांचं मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो. आणि तुम्हाला एक विठ्ठलाची मूर्ती दिली त्यांच्याबद्दल? त्यांचं तर काय ऋणीच आहे आपण. ठीक आहे. म्हणजे बघा किती लोकांचं महाराष्ट्रातलं प्रेम त्यांच्यावरती आहे. बघा महाराष्ट्राच्या जनतेचं भरपूर त्या बैलावर प्रेम आहे. त्यांच्या आशीर्वादाने तो बैल असाच पळत राहणार. त्या बैलावर म्हणजे कायच कुठलीच अडचण त्या बैला. तुम्हाला बाहेरच्या देशातनं सुद्धा बक्षीस पुकारलं आहे त्यांचं सुद्धा काय सांगाल? हे लाईव्ह मुळे सोशल मीडियामुळे भरपूर पार ही शर्यत 7 समुद्रा पार गेली आणि त्या बैलावर जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी तर आपल्याला बक्षीस पुकारलं ना असा विषय. त्यामुळे सगळ्यांचं मी त्यांचा आभार मानतो की त्याच्यामुळे तर मला ती बक्षीस भेटलं. बघा सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर ही होती मुलाखत यांची. आणि नक्कीच बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद प्रशांत ड्रायव्हर.